हॅलो. हां हॅलो बोला. काय बोलतो? हां अमोल गावडे बोलते बोला. देतो. हं? हॅलो. हॅलो हॅलो. हां बोला. हा मौली, काय झालं आमचं फसवणूक झाली आमच्या. तुमचं चॅनल बघितलं ना आम्ही. हां 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 हां. तर त्याच्यात ते फसवणुकीचे कॉल नंबर तुम्हाला दिला, तुम्ही ते हे करता मग बघितलं. बरं. आणि तुमच्या व्हॉट्सअपला माझ्या मुलाचा बायोडाटा पाठवला. हां हां हां. तर त्याच्याविषयीच बोलायचं होतं थोडंसं, बाकी काय. काय बोलायचं आहे? काय नाही बाबा, तुम्हाला ते नंबर द्या, समजा मला फसवणूक झाली त्याचा नंबर पाठवू का काय असं विचारायचंय. साहेब ऐका, हे बघा मी फक्त एवढंच सांगितलं, तुमचे अनुभव शेअर करू शकता की तुम्हाला काय काय अनुभव येत आहेत इतर ठिकाणी किंवा माझ्याकडे काय अनुभव येत आहेत हे शेअर करू शकता. तुमच्याकडे कसं झालं, मला पहिल्यांदाच मी तुमचं चॅनल बघितलं रात्री. हां 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 हां. तर मग मला ते बरं वाटलं, म्हणजे त्यामुळे मी तुम्हाला मग म्हणलं चला बा आपलं इथंही काय जुळलं तर जुळलं असं. ऐका, पटकन कोणावर विश्वास ठेवायचा नाही, माझ्यावर पण ठेवू नका. मी असं काय नाही सांगत, मी हे बघा मला पूर्ण महाराष्ट्र बघतंय. फक्त विषय कसा आहे की नक्की माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याचं काम महत्त्वाचं आहे. कामावर विश्वास ठेवा. हां आता हे बघा मी जे करतोय ते काम नीट लक्ष द्या. तुम्हाला जर कळलं की बाबा हां ही व्यक्ती खरंच चांगलं काम करते किंवा खरंच निष्ठेने काम करते तर तुम्ही तिथे लक्ष देऊ शकता. नाहीतर इथे पण फसवणूक होईल. कळलं ना? हां दुसरे काय करतात हे मला पडलं नाही. फक्त एवढंच की कुठे फसू नका एवढंच सांगतोय. नाही आता काय झालं सर, आता मी त्याची कंप्लेंट द्यायला गेलो. मी कंप्लेंट द्यायची तर मी तो मला काय बोलला, मी तुला 2 दिवसात पैसे देतो. तर ठीक आहे म्हणलं, कंप्लेंट तो म्हणलं देऊ नको. ठीक आहे, कंप्लेंट नाही दिली मी. आणि परत आज 1-3 दिवसांनी परत फोन करतोय तर फोन स्विच ऑफ, मला ग्रुप मधून डिलीट केलं. म्हणजे ह्या गोष्टी घडल्या माझ्या भोवती. कुठला ग्रुप होता? समजा 3000साठी मी शेतकरी आहे, 3000साठी त्याच्या माग पळायला मोकळा नाही. पण विषय झाला माझ्या भोवती असं. ग्रुप कुठला होता? शुभमंगल ग्रुप. नाही म्हणजे काय, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप होता का? हो व्हॉट्सअप ग्रुप होता. बरं ठीक आहे. आणि काय सांगायचं आहे? बाकी काय नाही, आता समजा हेच. आणि तुमच्या याच्यात मी माझ्या मुलाचा बायोडाटा पाठवला एवढंच, बाकी काय सांगायचं नाही तुम्हाला. बरं ऐका सांगतो. तुमचं बोलून झालं असेल? हो झालं. बरं ऐका, कसं आहे माहिती साहेब, हे बघा बरेच मॅट्रिमोनीवाले काय करतात, त्यांना वाटतं की लग्न जमवणं फार सोपं आहे. तर तसं नाही आहे. आज जी आपली निवड असते चॉईस ती मॅच होत नाही आणि त्याच्यामुळे कसं लग्न जुळायला वेळ लागतो. पण आपण काय, आपल्याला तेवढा वेळ नसतो म्हणून आपण घाई करतो आणि कुठेतरी भटकतो, दुसरीकडे जातो असं. पण कोणाकडे जायचा हा विचार करायला पण वेळ नसतो आपल्याजवळ. समजलं ना? तर आधी सगळ्यात नोट केलं पाहिजे. आता बघा तुम्ही कालच माझा व्हिडिओ बघितला बोलताय. हां पहिल्यांदा बघितला आणि लगेच माझ्यावर विश्वास ठेवला तुम्ही. असं नाही करायचं. मी हे बघा मी चांगलं काम करतो आहे मला माहिती आहे. पण विषय कसा आहे, जरी मी चांगलं काम करतो आहे तरी लोकांनी माझ्याकडे जे असं यावं की लोकांनी मला नीट पारखलं पाहिजे. जर मी खरंच चांगलं काम करत असेल तर मला त्या कामाचा पण अभिमान वाटेल मला. कारण नाही तर तुम्ही यायचं म्हणून येत आहे तर मला पण म्हणजे चांगलं वाटणार नाही ते असं. हे एक झालं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आज लोकांना काय वाटतं की बाबा हां मॅट्रिमोनी हा असा व्यवसाय आहे की भरपूर पैसा मिळेल, तर मुळीच नाही. याला खर्चही प्रचंड आहे, प्रचंड खर्च आहे. कारण निवड शोधायला भयंकर खर्च येतो. आपल्याला काय वाटतं की मुलगी शोधायला खर्च येतो, तर असं नाही आहे. मुलगा पण शोधायला वेळ लागतो, खर्च येतो. फक्त एवढंच की आता मी यूट्यूबमधून जमवतो आहे म्हणून मला ते सोपं पडतं. पण बाकीच्या लोकांना ते सोपं पडणार नाही, कारण त्याला पैसा मोजावा लागतो. हां आता तुम्ही किती पेमेंट केला त्यांना की काय केला ते तुम्हाला माहिती. पण जे काय पेमेंट तुम्ही केलात तर त्या पेमेंटमध्ये तो शोधूच शकत नाही, हेही मला माहिती आहे. कारण नाही ऐका सांगतो, ऐका ते नंतर सांगतो मी, सगळा विषय सांगतो काय होतं कसं काय ते. आता हे बघा तुम्ही त्याला पेमेंट केलात, पेमेंट केल्यानंतर कसं तुम्हाला वाटलं काय म्हणजे लगेच लग्न जुळणार, तर तसं नसतं. आता हे बघा मी लग्नाचं आहे म्हटल्यानंतर माझी जाहिरात करायला पाहिजे. मग तो कुठे ना कुठे जाहिरात करणार का, त्याला डायरेक्ट आकाशातून मुली भेटणार नाही.
बरोबर. हां, मग तो कुठे ना कुठे जाहिरात करणार म्हटल्यानंतर कसं त्याचा पैसा जाहिरातला लागणार. आता तो जाहिरात करणार, पेपरला केलं जाहिरात त्याने तर पेपरवाले पैसे घेणार, टी व्हीला केलं तर लाखभर रुपये टी व्हीवाले घेणार. कुठे बॅनर छापले तर बॅनर छापायला आधी 10-15 हजार रुपये लागणार. त्याच्यानंतर तो बॅनर गव्हर्मेंट थ्रू लावायचं असेल तर त्याला 10-1 हजार रुपये लागणार. कळलं ना असं. मग त्याच्या म्हणजे 20-25 हजार रुपये बॅनरचा खर्च होणार एका बॅनरचा. हां, तर तेव्हा कुठे ते लोक त्याला बघतील. म्हणजे याचा अर्थ काय की पैसा पेरल्याशिवाय कुठेही म्हणजे स्थळ भेटणार नाही. मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा नाही भेटणार त्याला. म्हणजे आता त्याची परिस्थिती काय आहे हे बघितलं पाहिजे. आता तो खरंच किती काम करतो, कुठल्या पातळीवर आहे हे बघितलं पाहिजे. तर आता विषय कसा राहिला, मी जे काम करतो मला पण ह्या अडचणी येत होत्या, पण मी त्याच्यातून वाटावलं. म्हणजे काय, कारण मी विचार करतो लोकांची लग्न कशी जुळवता येतील किंवा काय करता येतील या विषयावर विचार करतो आहे. मी सुद्धा बऱ्यापैकी पैसा पेरलेला आहे, प्रचंड पैसा पेरला आणि तो पैसा पूर्ण व्यर्थ, म्हणजे मला काही इन्कम झालं नाही त्याच्यामध्ये, पूर्ण वाया गेला पैसा माझा. आणि त्याच्यामुळे लग्न जुळवली मी, पण बरीच लग्न अशी जुळू शकली नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मी आता काय केलं, मी स्वतःचं जाहिरात चॅनल काढला आणि आज लोक ओळखत आहेत मला. त्याचं कारण मी बऱ्यापैकी मी खूप काम केलेलं आहे, मी डोनेशन पण दिलेलं आहे, त्याशिवाय लोकांसाठी मी भरपूर काम केलं आहे, त्याच्यामुळे लोक मला ओळखत आहेत. तर त्याच्यामध्ये काय झालं की माझं स्वतःचं चॅनल असल्यामुळे मला जाहिरात खर्च शून्य झाला. हां, जाहिरात तिला खर्च नाही आहे, पण मला 4 लोक ओळखत आहेत म्हणून मी हे करू शकलो. इतर नवीन कोण जर करणार असेल तर त्याला आधी उभं राहावं लागेल असं. हा विषय आहे. तर आता मला बऱ्यापैकी लोक बघत आहेत म्हटल्यानंतर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जाहिरात देणार असाल तर आत्ता सध्या मी फी 2,000 ठेवली आहे. हां, मग एकदा 2,000 घेतले की ते 2,000 सगळे मला भेटतात. पण विषय कसा आहे, हां, सगळे पैसे माझे असतात. कारण विषय कसा आहे, मला इतर जास्त खर्च नाही, पण मी जाहिरात मध्ये करतो. मध्ये जे पैसे घेतो ते असेच घेत नाही, मी माझ्या चॅनलची पण जाहिरात करत असतो इतर ठिकाणी. तर ते मी करतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे विषय कसा आहे की तुमचा व्हिडिओ मी अपलोड करतो, तो व्हिडिओ बरेच लोक बघतात. फक्त मी जे पैसे घेतो डायरेक्ट 2,000 ते मी डायरेक्ट असंच म्हणजे घेतले, म्हणजे मी लगेच व्हिडिओ अपलोड केला आणि लोकांनी बघितलं असं होत नाही. तर मी त्याला मेहनत पण करतो आहे. हां, मग त्यासाठी मी मेहनत पण करतो. मेहनत म्हणजे काय, तर मी त्याला तो व्हिडिओ चांगला दिसावा म्हणून एक चांगला आकर्षक थंबनेल पण बनवतो. तो पण वेळ जातो तिथे. दुसरी गोष्ट, लोकांचे फोन हँडल करणं सोपं नाही आहे, दिवसभर फोन असतात. आज अशी कंडिशन आहे, मी एक सेफ जागा अशी होती की टॉयलेटमध्ये सेफ वाटतं आपल्याला की निवांत बसू शकतो, पण ती पण जागा माझी गेली आहे. कारण मी आज सकाळचं उदाहरण सांगतो, मी 9 कॉल टॉयलेटमध्ये घेतले. मग विचार करा, ही जिंदगी असते यूट्यूबरची, आणि कुठला यूट्यूबर आपले फोन नंबर शो करत नाही, पण मी शो केलेले आहेत. आणि आज मला बऱ्यापैकी मेसेज येतात, कॉल येतात. तर ते मला शक्य होत नाही, पण तरीसुद्धा मी जे कॉल हँडल करायला शक्य होतील तेवढे मी करतो आहे. आणि बऱ्याच लोकांना मी हेही सांगतो, प्रत्येक व्हिडिओतून हेही सांगतो की जर माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही डायरेक्ट माझी पेमेंट करू शकता. माझं पेमेंट आता 2,000 रुपये आहे, भविष्यात वाढणार तो भाग वेगळा. आता 2,000 रुपये आहे. डायरेक्ट पेमेंट करा आणि तुमचं बायोडा मला सेंड करा व्हॉट्सअपला, आणि मी ॲटोमॅटिक मी जाहिरात बनवणार आणि ती जाहिरात तुम्हाला सेंड करणार की असं असे जाहिरात बनवली, बघा जरा, तुम्हाला आवडली तर ठीक, नाही आवडली तर मग मी दुसरी बनवणार असं. आणि जेणेकरून कसं की तुमचं काम स्टार्ट होणार ॲटोमॅटिक. मग त्याच्यानंतर मी त्याला टॅग वगैरे लावणार, त्याचे जे काय लोकेशन आहे ते लोकेशन पण मी देणार तिथे. कळलं ना असं. म्हणजे या गोष्टी मी करतो, समजलं ना तुमचं. आता तुम्ही कुठून बोलताय? आम्ही जुन्नर तालुका. जुन्नर, सातारा ना? सातारा ना? सातारा नाही, जुन्नर. जुन्नर कुठे आलं ते? जुन्नर आता पुण्यामध्ये. हां, सॉरी, पुणे. हो, माझं जरा जबलिंग झालं आहे. मला कसं खूप सगळीकडून मला मेसेज घ्यावे लागतात ना, कॉल घ्यावे लागतात, लक्षात येत नाही. जुन्नर माहिती आहे मला. बरं, पुणे, ठीक आहे. आता विषय कसा आहे, जुन्नर म्हटल्यानंतर मी पुण्याचं पण लोकेशन लावतो आहे, जुन्नरमधलं पण लोकेशन लागतो आहे. नाही, त्याची गरज नाही, पण ऐका, ते लाईव्ह लोकेशन जर मी टाकलं ना तर तुमच्या बाजूवाल्यांचे कॉल नंबर सांगू शकतो मी इथे बसून. हां, इतकं ॲडव्हान्स झालं आहे आता नेटवर्क.
हा बरोबर आहे. लाईव्ह लोकेशन म्हणजे जर परफेक्ट लोकेशन जर दिला तुम्ही तुमच्या बाजूवाल्यांचे फोन नंबर सांगू शकतो. पण फक्त एवढंच परफेक्ट आहे बा. हां आम्ही शेतकरी शेती हां राहतो तर काय पण फक्त कसं माहिती आहे साहेब, त्याची जाहिरात करावी लागते. मला पैसा पेरावा लागतो मला स्वतःला. हा बरोबर आहे. हां मी तेव्हा पैसा पेरणार तेव्हा मला परफेक्टली एवढंही भेटणार की तुमच्या बाजूवाले तुमची चौकशी मी इथे बसून करू शकतो. बरोबर आहे. हां परफेक्टली चौकशी करणार तुमचे, परफेक्टली लोक डिटेलमध्ये सांगणार तुमच्याबद्दल मला. एवढं मी करू शकतो इथे बसून. कारण काय बरोबर. हां तुमच्या बाजूचे लोक मला बघणार. पण तेवढे काही गरज नाही आहे त्याची. पण हां तर मी फक्त एवढं सांगतो डिजिटल माध्यम खूप चांगलं आहे. म्हणजे मी असं नाही की तुम्ही जुन्नरमध्ये आहात, मी आहे कुठे, मी गोव्याला आहे. गोवा सिंधुदुर्ग माहिती आहे? हा माहिती आहे. सिंधुदुर्ग माहिती आहे का? सिंधुदुर्ग नाही, मी तिकडे कधी हां आलो मग नाही, गोवा पण माहिती आहे ना? नाव ऐकून आहे मी. गोवा माहिती आहे ना? हां गोवा माहिती आहे, मग गोव्यातला आहे असं पकडा. मी गोव्यातला आहे. मग गोव्यामधून मी जुन्नरमधलं लग्न जमवू शकतो. हा बरोबर. हां कारण डिजिटल माध्यमातून जमवतो आहे मी बरोबर. असं. मग ते मग ह्या गोष्टी मी करतो आहे. आणि त्याच्यामध्ये कसं तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक किंवा ज्यांना जुन्नर आवडतं ते लोक बघणार तुम्हाला. मग कदाचित जुन्नरमधली मुलगी असेल आणि तिचा भाऊ समजा पुण्याला असेल तर तो पुण्यामधून तुम्हाला बघणार. किंवा तिचा काका समजा मुंबईला असेल तर तो विचार करणार की जुन्नरमधला मुलगा आहे म्हटल्यानंतर आपल्या पुतणीला ओके आहे. कळलं ना? आणि तो काका ट्राय करणार कुठेतरी, मामा ट्राय करणार तिकडून असं. म्हणजे असं ते लोक बघतात. आणि हे काम मी करतो आहे. म्हणजे मी इथे बसून ॲटोमॅटिक लग्न जोडणार ते ॲटोमॅटिक, मी काम न करता. मी फक्त एकदाच काम करतो, थोडी मेहनत करतो मी असं. मग हे काम मी करतो आहे. आणि जर कोणी तुम्हाला फसवलं असेल कुठे काय तर ते फसवलं म्हणता येणार नाही तितकं. कारण काय मुळात आधी त्याला जाहिरातला पैसा भयंकर लागतो. जर त्याने जाहिरात दिली असेल तर जाहिरात वगैरे नाही. काय झालं, तो माझ्या घरी आला. हां आता मी घरी आला आणि माझं घर बीर वगैरे सगळं बघितलं. मला थोडंसं बरं वाटलं. मी समजा आपल्या घरी आले आपलं म्हणजे आपल्याला कुठंतरी आपलं जुळेल बा असं ह्या हिशोबात मी मला वाटलं. आणि ते म्हणलं पेमेंट असं किती पेमेंट केलात? 3,000 केलं. 3,000 असू दे. त्यांनी मला आहे ना भाई मला काय म्हणायचं समजा माझे 3,000 जाऊ द्या, मी म्हणतो त्याचा खर्च काय असा ना त्याचा ते काही वाद नाही. पण त्यांनी मला ग्रुप मधून डिलीट नव्हते करायला पाहिजे. हां तेच राहिलं. ग्रुप हा विषय कसा असतो माहिती आहे? व्हॉट्सअप ग्रुपला कधी ॲड होऊ नका. कारण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माणसं किती होती? 250. हा जवळजवळ 2-250 असते. त्याच्यावरती नसतात. नाही त्याच्यावरती नव्हतीच मला. पण ऐका तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 250 पेक्षा जास्त लोक तुम्हाला ओळखतात हे तुम्हाला माहिती आहे? नाही आता एवढं कसं काय सांगताय तुम्ही हे बघा, तुम्ही गावात राहता. तुमच्या गावात समजा असतील आपण पकडूया 200 माणसं आहेत. पण त्यापेक्षा अजून कुठे कुठे लोक तुम्हाला ओळखत आहेत. मग त्या व्हॉट्सअप ग्रुपचा फायदा काय आला? कारण त्यापेक्षा तुम्हाला जास्त लोक ओळखत आहेत व्हॉट्सअप ग्रुपपेक्षा. ते नको त्या भानगडीत पडू नका. ते व्हॉट्सअप ग्रुपवर तोतिया मंडळी बसलेली असते. हां कोणतरी मुलीचा बाप बनणार, कोणतरी काका बनणार, कोणतरी मामा बनणार आणि तुम्हाला चुना लावणार. तर ते काम करू नका. तुम्ही म्हणजे योग्य ठिकाणी फोन लावलात, परंतु फक्त की ते योग्य ठिकाण आहे की नाही हे तुम्ही स्वतः विचार करू शकता. कारण कसं मी असं बोलणार नाही की मी परफेक्ट आहे असं मी बोलणार नाही. फक्त विषय कसा आहे की जर तुम्हाला वाटलं तर मी परफेक्ट आहे. जर मी स्वतः ठरवू शकत नाही की मी परफेक्ट आहे असं. हां तर त्याच्यामुळे कसं तुम्हाला बघा, जर माझं काम आवडत असेल, काम बघा मी काय करतो आहे, मी कोणत्या प्रकारे लग्न जमवतो. तर आता समजा हे बघा, जुन्नरमधील नवरा मुलगा अशा जातीचा आहे, असं त्याचं वय आहे, असं शिक्षण आहे, असं काम करतो आहे, असं पगार आहे त्याला, आणि डायरेक्ट तुमचा नंबर का तिथे शेअर करतो आहे. म्हटल्यानंतर लग्न जुळायलाच पाहिजे. कारण काय सगळी माहिती मुलीला कळलेली आहे. फक्त आता राहिलं गोष्ट काय, त्याचा फोटो, त्याचं नाव आणि काका मामा कोण आहेत, कोण काय डिटेलिंग काय आहे, त्याचं लग्न झालं होतं का, घर आहे का, हे आहे का, ते आहे का, ही जी माहिती आहे ती मुलगी डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार. महत्त्वाची माहिती तिला कळली आहे, ती मुलगी डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार आणि तुमच्याशी बोलणार की मला मुलाचं डिटेल पाठवा. तेव्हा तुम्ही पाठवायचं आहे. हे काम मी करतो आहे.
आणि नाहीतर कसं तुमचा बायोडाटा जरी त्या माणसाने जरी कोणाला सेंड जरी केला तरी ती मुलगी वाचून पण बघणार नाही. कारण काय, आता कोणाला वाचायला पण वेळ नाही आहे. बरोबर नाही. हां, आणि यूट्यूबचं कसं होतं, यूट्यूब हे कसं बघायलाच पाहिजे असं काय नाही, ऐकायला पण मिळतं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे बरेच लोक बघतात. समजलं ना. त्याच्यामुळे कसा विषय आहे, इथे कुठेतरी लग्न जुळतील आणि बऱ्यापैकी लग्न जुळतील ही एवढी आशा आहे मला. आणि हे माध्यम जर हातून गेलं तर दुसरं माध्यम कुठलंच नसणार नाही याच्यापेक्षा. हां, हे स्वप्न आहे, हे या स्वप्नातलं माध्यम जर गेलं असेल तर याच्यापेक्षा दुसरं आकर्षक स्वप्न कुठलंच पडणार नाही. समजलं ना. आणि ही ह्याच्यातूनच होऊ शकतं लग्न. तर त्याच्यामुळे कसं बरेच वेबसाईट वगैरे आहेत, त्या वेबसाईटवरती आपल्याला वाटतं की लग्न होईल, पण तसं नाही जमत. कारण वेबसाईटवरती ही भूलभुलई आहे. वेबसाईटवरती आपण जे बघतो, आपल्याला जे आवडतं ते समोरच्याला आवडत नाही. आणि आता मी जे व्हिडिओ टाकतोय ते व्हिडिओ कसे, आपल्याला काहीच करायचं नाही, व्हिडिओ टाकला आपण आपलं काम करायचं. समोरच्या पार्टीला जर आवडलं तरच ती कॉल करणार आहे. हां, आणि ते कॉल केला. आता बघा, समजा 10 लाख लोकांनी बघितलं, 50 लाख लोकांनी बघितलं, आपण पकडूया, जास्तीत जास्त पकडूया, एवढं बघणार नाही पण सांगतोय. जर एवढ्या लोकांनी बघितलं आणि सगळ्या लोकांनी नकार दिला आणि फक्त 10 कॉल आले, काय वाईट आहे? काय वाईट नाही. कारण कसं, आपल्याला कोण बघतात हे महत्त्वाचं नाही, आपल्याला फोन किती येतात हे महत्त्वाचं आहे. मग फोन जे येतात ते परफेक्ट येणार, ते त्यांना आवडतं म्हणून फोन येणार. आणि ते फोन असणार ना, त्या फोनमध्ये आपण मग सिलेक्ट करायचं कुठलं आपल्याला पाहिजे ते. हे काम मी करतोय. समजलं ना. आणि ते इथे जुळू शकतं बोलतोय मी असं नाही, कोणाला फसवत नाही आहे. हां, मी जुळू शकतं असं बोललो आहे, मी जुळेल असं बोलत नाही कधी. ठाम, मी चुना लावण्याचे माझे धंदे नाहीत. हां, पण आणि एक सांगतो, इथे निराशा नसणार एवढं नक्की. तुम्हाला व्ह्यू दिसणार, म्हणजे व्ह्यू म्हणजे किती लोकांनी बघितलं हे दिसेल तुम्हाला व्हिडिओच्या खालती. म्हणजे याचा अर्थ काय, असं नाही आहे की तुम्हाला आशा निर्माण होणार, तुम्हाला वाटणार बाबा आपलं लग्न होणार. आणि इतर ठिकाणी जे तुम्ही जाता त्यावेळी कसं ती निराशा येते. कारण काय, जरी तुम्हाला स्थळं भेटली तरी समोरून नकारच येतो. कारण आपण फोन करतो त्यांना आणि ते समोरचे भाव खाऊन जातात आणि नकार येतो. आणि नकार जेव्हा येतो तेव्हा मनाला खूप त्रास होतो. आणि ते काम इथे होत नाही आहे. कळलं ना. आणि इथे तुम्हाला फायदाच पडेल आणि चांगलं होईल असं मला वाटतं. तुम्ही फक्त बघा, तुम्हाला जर शक्य असेल, तुमची परिस्थिती असेल, ते 3,000 सोडून द्या. ते 3,000 गेले असू देत, कुठेतरी मंदिरात डोनेशन केला तसं पकडा, सोडून द्या. काही टेन्शन नाही. तुम्ही कोणाला तरी नातेवाईक काही करू नका, काही करू नका. ऐका सांगतो, याच्यामुळे तुमचा स्वभाव कळणार. काय होणार, तुम्ही कंप्लेंट देणार, तुमची चर्चा होणार आणि जे कुठेतरी कोणतरी एखादी मुलगी येणार ती पण नाही होणार. कळलं ना. असं तर तसलं काही करत राहू नका. कुठेतरी नातेवाईकांकडे गेलात आणि त्यांना काहीतरी खाऊ घेऊन गेलात, त्यांना कपडे घेऊन गेलात असं समजा आणि सोडून द्या. तुम्ही फक्त आता काय करा, तुम्हाला जर विश्वास असेल तर तुमची एक जाहिरात देऊन बघा. जाहिरात दिल्यानंतर तुम्हाला कॉल समोरून येतील, पण पटापट कॉल येणार नाहीत, हेही मी सांगतो तुम्हाला. पटपट कॉल येणार नाहीत, पण कॉल 100% येतील. येणारच कॉल. कळलं. मात्र आणि जरी समोरून कॉल आले, मी पुन्हा सांगतोय बघा, नीट बघा, जरी समोरून कॉल आले तरीसुद्धा त्या कॉलची खात्री करायची. हां, आता तुमचा मुलगा आहे, मग त्यानंतर मुलीचे कॉल येणार. जी मुलगी येणार ती मुलगी खरोखर त्या पत्त्यावर राहते का, पत्ता घ्यायचा त्यांचा, पत्त्यावर राहते का हे चेक करा. दुसरी गोष्ट, तिचं कॅरेक्टर काय ते चेक करा. भले प्रत्येकाचं प्रेम प्रकरण असणार, हेही सांगतो मी. हां, प्रत्येकाचं. आता लव्ह लाईफ हे असं म्हणजे हे जनरल झालं, या गोष्टी प्रत्येकाची लव्ह लाईफ असतं. त्याच्यामुळे कसं असं म्हणू नका की ती मुलगी वाईट आहे. हे गोष्टी आता जनरल आहेत, या गोष्टी विचार करायचा नाही आपण. हां, आपला मुलगा पण कुठे प्रेम करत असेल तर हे जनरल गोष्टी आहेत, आपण त्याला ओरडू शकत नाही, हे आकर्षण आहे. पण भविष्यात काय होईल याचा विचार करा. कळलं ना. भविष्यात कुठे फसणार नाही याचा विचार करा. त्या मुलीशी बोला, बाळा तुझं काय प्रेम आहे का, टेन्शन घेऊ नको, असेल तर मला सांग. हां, असेल ना, आहे ना, ठीक आहे. आता याच्यापुढे असणार आहे का, हे सगळे विचार करा. कारण हे महत्त्वाचं आहे. पुढे पुन्हा नाही तर बघा काय होणार, घुसमट होणार. ती बिचारी तो तिकडे अडवून दाखवतोय म्हणून ती पटकन लग्न करणार तुमच्या मुलाशी आणि नंतर पुन्हा ती तिकडे जाणार, कारण तिचं पहिलं प्रेम आहे ते. कळलं ना.
म्हणजे ह्या गोष्टीवर ना, त्यापेक्षा या गोष्टीवर चर्चा करा, बाकी काही चर्चा करू नका. पैसे घ्यायला म्हणजे काय हुंडा पाहिजे किंवा हे आता चुकीचं झालेत गोष्टी. आता कसं, आता ते पकडत राहू नका. तुम्हाला मुलगी मिळते हेच चांगलं आहे, किंवा मुलीला मुलगा चांगला मिळतो हेच बस आहे. जास्त पकडत राहू नका. जास्त पकडत राहिला तर तुम्ही स्वतः आयुष्यात म्हणजे सुख नाही अनुभवणार. हां, ते सुख जे पाहिजे ते महत्त्वाचं आहे, आणि ते तुम्हाला चर्चा करूनच भेटेल. चर्चा केल्याशिवाय लग्न करू नका, एवढं लक्षात ठेवा. बरं बरं, ठीक आहे. अजून काय सांगायचं आहे का? अजून काय ठीक ठीक आहे. नाही, हे बघा, माझे व्हिडिओ तुम्ही एकच बघितलात, तुम्ही अजून बघितलात. मी 4-5 व्हिडिओ बघितले मी तुमचे. होय काय? हां हां, बरं. ते म्हणजे कसं, अजून बघितला तर अजून समजेल की लोक कसे फसवतात, की मुलगी कशी पळून जाते लग्न मंडपातून, किंवा मुलगासुद्धा लग्न मंडपातून कसा पळून जातो. किंवा बरेच व्हिडिओ टाकलेत मी की कुठला धोका होऊ शकतो. धोके महत्त्वाचे आहेत. आपण बघा, लग्न लावताना म्हणतो शुभमंगल सावधान, त्याच्यावर सावध राहायला पाहिजे. सावध नाही राहिलं तर शुभमंगल होणार नाही. कळलं ना? हां, ठीक आहे, चालेल. मला इतर पण फोन घ्यायचे आहेत. प्रचंड फोन येत असतात साहेब, खोटं सांगत नाही आहे. ठीक आहे, बरं.